अहो मावशीने खूप सारा खाऊ दिलाय आणि सोबत दत्तात्रय काकांनी हे पत्रही दिले. वा वा वा. वाचा. हो. सौभाग्यवती सुलोचना ताई आणि राजमान्य राजश्री नारायण दादा यास शिरस साष्टांग नमस्कार. इकडील सर्व क्षेम काळजी नसावी. वा वा वा. आज रोजी चिरंजीव बाबूस पालगडला पाठवित आहोत. त्याचप्रमाणे हेच पत्री आमचे स्नेही राजमान्य राजश्री श्रीयुत रमाकांत भातखंडे यांची कन्या चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी मालती भातखंडे हिचे स्थळ चिरंजीव बाबू सुचवित आहोत. वा 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 बाबू. अगो बाई बाबू, दत्तात्रय पंतांवर बरीच छाप पडलेली दिसते. अरे वा 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 वा, उत्तम योग. चला देवापुढे गोड खोबरं ठेवा आणि सगळ्यांची तोंडे गोड करा. हो हो. छान छान छान. आता बाबू आणि नानू या दोघांचा शुभविवाह एकाच मंडपात उरकून टाकू. हो 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 काका, हे अगदी उत्तमच जुळून आले. हो बाबू, तू म्हणजे झेंडा जुळून आलास की रे. खरेच खरेच फार छान झाले म्हणायचे. नीलांबरी येऊ शकणार नाही, तिचं बाळ तान्हे आहे ना अजून. ती असती तर आनंद द्विगुणित झाला असता. हो ते सर्व ठीक आहे, पण या नाटकातले मुख्य पात्र बाबू नानूचा बाप तो चिडका नारायण रुसून बसलाय, त्याचे काय? आम्ही आलो, आम्ही आलो. अहो आराम करा. नाही ठीक आहे. काही हवे का तुम्हाला? नाही नको. खरं तर दरवेळी घरच्यांसाठी नाही तर स्वतःसाठीच काहीतरी मागायला आलोय. पण तुम्हाला काय हवंय? तुमच्या मनाला काय त्रास होतोय याचा कधी विचारच केला नाही. बापूंच्या बोलण्यात येऊन फक्त आणि फक्त त्रासच देत आलोय मी तुम्हाला. बापूंच्या बोलण्यात येऊन तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले. राधे, मी तुझी कधी साधी विचारपूस देखील केली नाही ग. उलट तू आजारी असताना तुझ्यावर डाफरत राहिलो. तुला काम करायला लावले. भित्रेपणाने आंधळ्यासारखा वागलो. बापूंचा गुलाम असल्यासारखा वागलो. मी खूप चुकीचा वागत आलो. शक्य झालेस मला क्षमा. नका नका असे बोल. मला कळत होते हे तुमच्या मनाने नाही वागत आहात. पण आता वागेन. राधा, मी तुला शब्द देतो. बापूंनी आता कितीही विरोध केला
तरी मी नर्मदा आणि आईला या गावात घेऊन येईन. मला जे योग्य वाटतंय ते मी न घाबरता करेन. बापू बापू ओ व्याही या 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 बसा. वा कानाला अगदी गोड वाटतात हे शब्द. सुमनच्या लग्नाची आशाच सोडली होती मी. हे शब्द कानी पडतील असे वाटले नव्हते, पण शेवटी प्रारब्धाचा खेळ अजब म्हणायचा. अगदी खरे. हे लग्न चमत्कारिक परिस्थितीत ठरले की देण्या घेण्याची वगैरे बैठकच झाली नाही आपल्यात. म्हणून काही गोष्टी सांगाव्या असे मला वाटले. अहो बैठक नाही झाली तरी लग्नाचा खर्च वरदक्षिणा हे तुम्ही सगळं करालच. काय वेगळं बोलायला नको. ते तर आम्ही करूच. लग्न साधेपणाने घरच्या घरीच करायचे आहे. परंतु सुमन ही माझी एकुलती एक मुलगी. तेव्हा नारायण आणि सुमनचं लग्न झाल्यावर आमचंही सगळं त्यांचंच होईल. जसे दिगंबरने इकडच्या घराचे संपत्तीचे सारे अधिकार नारायणरावांना दिले तसेच. उत्तम. नारायणाची 2 घरे झाली बसल्या बसल्या. अरे नारायणा नारायणा नारायणा, अरे तुझे भाग्य उजाडले. नाही म्हणजे चांगली बायको गेली हे वाईट झाले, पण दुसरी गुणी बायको घरदार जमीन जुमल्यासह पदरात पडली. तीही काही खटाटोप न करता याला म्हणतात नशीब. मी कोणताही विचार करण्याच्या मनस्थितीत नाहीये बापू. पण माझ्या लेकरांसाठी तुम्ही जे काही सांगताय ते मी करणार आहे आणि करेनच. पण माझी फक्त एक विनंती आहे. अरे अरे बोल बोल बोल. तू फक्त बोल. अरे सांगशील ते होईल. बोल. नर्मदेला आणि आईला पुन्हा घरी घेऊन या. काही गरज नाही. वाईट टाकलंय मी त्यांना. तोंडही बघायची नाहीत मला त्या अगोचर बायकांची. माझ्यासाठी मेलेत त्या. नावही घेऊ नकोस त्यांचं माझ्या समोर. काय झालंय? नर्मदा म्हणजे तुमची विधवा पुतणी ना? कुठली विधवा? सधवा झाली ती आता. आमच्याकडच्याच आश्रिताने पळवून नेले तिला आणि नवमतवाद्यांनी डोक्यावर घेऊन लग्न लावून दिले त्यांचे. आणि आमच्या वहिनी तर पहिल्यापासून क्रांतीचा झेंडा घेऊनच वावरणार आहे. मग काय विचारता? त्याही आता जाऊन राहिलेत लेकीकडे. राम म्हणावे तिकडेच. ठीक आहे, तुम्ही त्यांना जर घरी आणणार नसाल तर तुम्ही योजलेले माझे हे लग्न मी करणार नाही. आणि नाही याचा अर्थ नाही. नारायणा नारायणा नारायणा. मला आई हवी आहे आजी. महादेवा, आजी मला आई हवी आहे. मला तिची खूप आठवण येते. अरे येईल ती, तू रडू नकोस. तिला बोलव ना. येईल हो येईल. हे बघ, तुझ्या आवडीचे फोडणीचे वरण केले आहे. 4 घास खाऊन घे आणि निवांत झोप. मी उद्या उठेन तेव्हा आई आलेली असेल का? आता ते कसे सांगू मी बाळा? सांग ना, ती कधी येणार आहे? आता मी तरी काय सांगू? जळले 3-4 दिवसांचे काम. घबाड गोळा करायला म्हणून गेलेत. आता ते करून झाल्यावर कशाला थांबले तिथे देव जाणे. आज 13 दिवस झाले तरी अजून उगवले नाहीये. आता मी कसे सांगू कधी उगवणार ते? जेवून घे बरं आता, नाहीतर देईन एक ठेवून. काकू आजी थांब, मी भरवते त्याला. भरव, तूच भरव आणि तूच सांभाळ. ती राधा कशी काय सांभाळते तुम्हा मुलांना देव जाणे.
आई हवी. अरे महादेवा, आधी खाऊन घे पाहू. अरे पोट रिकामे असले की आपल्या डोक्यात भूत शिरते आणि आपण काहीही बनवतो. खरेच? हो, घे आधी खाऊन घे पाहू. हो हो. पण बयोताई, आई कधी येणार ग? मलाही आठवण येते तिची. अरे पण आपण धीर सोडला तर कसे चालेल? ऐक माझे, आपले रडू, आपला हट्ट, आपला त्रागा, हे सगळे आपले आई वडीलच गोंद मानून घेतात. बाकीचे मग ते कितीही जवळचे असो तरीही त्यांना त्रासच होतो. तेव्हा हे ध्यानात ठेवून आपल्या रडण्याला, आपल्या तक्रारीला आवर घालावा. हो ताई, आले माझ्या लक्षात. मी ध्यानात ठेवीन. ते मी स्वतःच्या हातांनी जेवतो. शहाणा माझा महादेव. पण बयोताई, सखू आणि गणपत कुठे आहेत ग? ते कावेरी आजी जवळ जेवून झोपलेत. मी तुलाच शोधत आले. तू जेवलीस का ग? हो, मी जेवले कधीच. बरे, जेवून झालं की तू पण चल आमच्या घरी सानांकडे. नको, मी सुभद्रा काकू आजीच्या जवळ झोपतो. तीही एकटीच आहे. बरे, मी निघते. आजीला त्रास देऊ नकोस हा. हो हो, नाही देणार त्रास. हो, आले. हाताची जुळवूळ बंद करा. काही तोड निघते का ते पहा. बापू, मला वाटते नारायणरावांचे म्हणणे रास्त आहे. अहो, काही डोके फिरले की काय तुमचे? व्यवहार्य विचार केला तर नक्की पटेल तुम्हाला. ते कसे काय? मी काय म्हणतो बापू, आमची सुमन तशी गुणी आहे, पण तुमच्या घरी नौकी असेल, त्यात नारायणरावांची 4 मुलं पदरात, त्यांना सांभाळून स्वयंपाक पाणी घर हे सगळं सांभाळायचं म्हणजे तारांबळ उडेल तिची. तुमच्याकडचे वळण लावायला, समजवायला नारायणरावांची आई म्हणजे तुमच्या वहिनी असत्या तर बरं झाले असते. कशाला? तुमच्या लेकीला सासूरवास करायला? राधेकडून ऐकले आहे की त्यांनी तिला कधीच सासूरवास केला नाही, उलट सांभाळूनच घेतले नेहमी. बाय नारायणराव त्यांच्या मतावर ठाम आहेत. रुक्मिणी वहिनी आणि नर्मदाताईनं आणलं नाही तर हे लग्न होणं शक्य नाही. पहा, नफा नुकसानीचा विचार केला तर त्या दोघींना मानाने घरी आणणं श्रेयस्कर. तुझी अट मान्य आहे. आणू त्या दोघींना घरी, पण हे लग्न व्हायलाच हवे. उद्या 12वे आहे. परवा इकडच्या गणपती मंदिरात विवाह उरकून घेऊ. त्यावेळी तुझी तक्रार नकोय. अट मान्य केली. तेव्हा आता लग्नाला तयार हो. अहो, मी आता तुमच्याच घरी येणार होतो. महादेव सापडला का? हो, महादेव तिकडच्या घरी होता. आईच्या आठवणीने रडवेला झाला होता. जेवतही नव्हता. आईची आठवण आली की होते असे. पण आईने किती वेळ लावला यायला. मला काळजी वाटू लागली आईची. तुम्ही फार विचार करू नका. बरे, तुमचे जेवण झाले आहे ना तिकडच्या घरी? नाही, मला भूक लागली. मला खूप म्हणजे खूप भूक लागली आहे. अरे देवा, काय झाले?
अहो घरचे सगळे निजलेत आता आणि स्वयंपाक घरात काही शिल्लक असेल का मला ठाऊक नाही. अहो 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 तुम्ही रडू नका. आपण पाहूया काही आहे का स्वयंपाक घरात. हा चला. अरे देवा, भांडी तर घासून झालीत, फडतळ्यात मांडून पण झालीत, जेवण संपले बहुतेक. अहो अहो तुम्ही रडू नका, थांबा. हा हे बघा, या चिवडा आहे, चिवडा देऊ, चिवडा देऊ. हा चकली आहे, चकली. चकली आवडते ना तुम्हाला? चकली. अहो रडू नका तुम्ही, अहो रडू नका. हा मिरच्या. नाही नाही नाही, माफ करा, माफ करा. त्याच्यात काय? हा हे बघा, तुमचे आवडते लाडू आहेत मेथीचे. मला भूक लागली, मला वरण भात हवा. वरण भात संपला, साऱ्यांची जेवणे झाले कधीच. नाही, तुम्ही करून द्या. अहो नाही नाही, एवढी अवघड कामे नाही जमत मला. मी दिवसभर शेत नांगरू शकतो, पण हे नाही जमायचं हो मला. तुम्ही मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे मी प्रयत्नही केला होता, पण मीच माझे तोंड काळे केले त्या नादात. अहो अहो पण तुम्ही जेवणाच्या वेळेस का नाही आलात? मी महादेवला शोधत होते ना, त्यांनी मला विचारलं तू जेवलीस का? मी म्हणाले हो, का तर इथले माझ्यासाठी केलेलं जेवण फुकट नको द्यायला म्हणून. मला भूक लागली. अहो आता मी काय करू? तुम्ही मध्येच आजीबाईंसारख्या वागता, नाहीतर मध्येच चकू सारख्या वागता. काय करू मी आता? तुम्ही वरण भात करा, मला भूक लागली. मला वरण भात हवा. अगं बाई, काय झालं? काय झालं रडायला? आजी, अगं यांना वरण भात हवाय आणि मला नाही करतायत. अरे करायला कशाला हवा? तो काय चुलीपाशी ठेवलाय. अरे बयो जेवणाच्या वेळेला आली नाही ना, म्हणून सुलोचनेनं काढून ठेवलाय ताटात. तो बघ झाकून ठेवलाय वरण भात. जा घेऊन ये, जा. जा लवकर. अरे जा लवकर. हो आणतोय. एवढं काय झालं रडायला? अगं त्याला काय पंख आहेत का? ते बघ आणलं, आणलं. हा हा घ्या. हा घ्या. तुम्ही तुमच्या हाताने भरवा. अहो नाही नाही, असे बायकोला भरवायचे नसते नवऱ्याने. ए, कुणी सांगितलं तुला? सगळे नवरे भरवतात. भरव. पण मी नाही पाहिले कधी. शाणाच आहेस. सगळ्यांसमोर भरवतात का? भरव तिला. नाही, पण माझ्या नानांनी माझ्या आईला ना कधी भरवले, तिचे पाय चेपले ना, तिच्या पायांना तेल लावून दिले, पण ओरडतात मात्र हमखास. तुम्ही पण असंच करणार का? अहो पण मी वागतो का असे? मग भरवा ना. माझ्या अंगात त्राण नाहीये भुकेने. अरे मेल्या लाजतोस काय? भरव ना तिला. बर बर, मी डोळे बंद करते, मग भरवशील ना? अगं पण आजी. काय आजी नाही काही नाही. भरव मुकाट्याना. हा बघू काय झालं, भरवलं का? अशीच माया राहू दे हा जन्मभर.
झाले? आईची आठवण आली. ये बाळा, ये माझ्याकडे.